मी सामाजिक कार्यकर्ता सुशील भांडेगरे, जुना बुधवार पेठ. पाठीमागे जे तुम्ही बघत आहात हे महाराष्ट्र शासनाकडनं आलेला फंड महानगरपालिकेला 4,80,00,000चं बॉटनिकल गार्डन. मागच्या वर्षी हा मी विषय मांडला होता. या संदर्भात महानगरपालिका आयुक्तांना वेळोवेळी निवेदन दिलं होतं की हे जे बॉटनिकल गार्डन आहे ते पुराच्या पाण्यामध्ये प्रत्येक वेळी जाते. आता या ठिकाणी चौथ्यांदा पाणी घुसलेलं आहे आणि या गार्डनची वाट लागलेली आहे. मागच्या वेळी या गार्डनमध्ये पाणी घुसलं, त्यानंतर इथं जे जैव विविध वनस्पतीची रोपं होती ते महापालिकेने इथनं काढलीत, परत दुसरी रोपं आणलीत आणि लावलीत आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आता पुराचं पाणी शिरलेलं आहे. आणि कहर म्हणजे या ठिकाणी गंगावेश मार्गे जे गटरीचं पाणी येते तो नाला डायरेक्ट ह्या बॉटनिकल गार्डनमध्ये सोडलेला आहे. ते या ठिकाणी तुम्ही आता बघू शकताय. मग या ठिकाणी गढूळ दूषित पाणी या गार्डनमध्ये सोडून महानगरपालिका कसलं गार्डन करायला लागल्या. आमची पहिल्यापासून मागणी होती की या ठिकाणी मैदान करा. यात बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठेला मैदान नाही आहे आणि या मैदानाबरोबर या ठिकाणी जे अंबाबाईला भक्त येतात त्यांच्यासाठी या ठिकाणी पार्किंग झालं असतं, त्यातनं महापालिकेचं उत्पन्न वाढलं असतं, त्याचबरोबर इथं पेव्हिंग ट्रॅक केला असता, लोकांना फिरायला मिळालं असतं. पण महानगरपालिकेनं शासनाचा आलेला फंड कुठेतरी मोरवायचा म्हणून या ठिकाणी हा घाट घातलेला मला दिसतोय. आपण आता या 2-3 दिवस पेपरला बघायला लागलोय की कशा प्रकारे ड्रेनेजचा फंड अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरांच्या मिलीभक्तीनं पैसे उचलले जातात आणि काम तर जागेवर दिसतच नाही. पण अशा पद्धतीने इथं कुठेतरी पैसे टक्केवारीमध्ये खाल्ले गेलेत काय. जे कोण अधिकारी या बॉटनिकल गार्डनला दोषी असतील त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि आम्ही या ठिकाणी एवढंच सांगतो की कोर्टामध्ये आम्ही आता दावा दाखल करतो की